स्वावलंबी भारत, स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है। हम सबको आगे बढ़ना है, ये अभियान चलाना है। स्वावलंबी भारत, स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है। हम सबको आगे बढ़ना है। अपने प्रयास का सबको बस ये परिणाम मिले, ना कोई खाली बैठे, हर हाथ को काम मिले। स्वरोजगार का सपना हमको साकार है करना, अपने ज्ञान कौशल से अपना उद्यम है करना। उद्यमिता के दम से हमको विश्व पटल पे छाना है। स्वावलंबी भारत, स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है। हम सबको आगे बढ़ना है। अब नवाचार का सूरज चमके, घर घर युवा क्रांति का मस्तक दमके। खुशहाल यहाँ हर किसान हो, हर श्रमिक का भी सम्मान हो। गरीबी मुक्त समृद्ध युक्त विकसित भारत शीघ्र बनाना है। कड़े परिश्रम और कर्तव्य से देश को श्रेष्ठ बनाना है। स्वावलंबी भारत, स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है। हम सबको आगे बढ़ना है, ये अभियान चलाना है। स्वावलंबी भारत, स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है। अब हमें मिलके बनाना है। अब हमें मिलके बनाना है। हम सबको आगे बढ़ना है। स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्हा, अथक प्रवास पूर्णतेकडं। स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्हा स्वावलंबन केंद्र यांचं दिनांक 24 डिसेंबर रोजी माननीय नितीन माने साहेब, डायरेक्टर सीड्स लिमिटेड सातारा या प्रख्यात उद्योजकांच्या शुभ हस्ते, तसेच श्रीयुत अनंत जोशी साहेब, नियामक परिषद सदस्य आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समस्त संघ परिवारातील मान्यवरांचे उपस्थिती, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले आणि सर्व सातारा जिल्हा कार्यकारिणी जोशात कार्यरत झाली. बेरोजगार मुक्त भारत या संकल्पनेनुसार लगेचच कला वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे उद्यमिता प्रोत्साहन संमेलन 150 विद्यार्थ्यांच्या देखत दिमाखात पार पडले. या कार्यक्रमासाठी माननीय मुकुंद आफळे जिल्हा कार्यवाह यांची प्रमुख उपस्थिती होती. तदनंतर 2022चे शेवटपर्यंत एकंदरीत 5 विविध महाविद्यालयांमध्ये प्रोत्साहन संमेलनं पार पडली. विविध प्रदर्शनात तसेच इतर अनेक कार्यक्रम, मेळावे, परिसंवादातून स्वावलंबी भारत अभियान परिपत्रक आणि पुस्तक वितरणातून घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम एकजुटीनं केलं गेलं. या वर्षात जवळपास 5000 व्यक्तींपर्यंत स्वावलंबी भारत अभियान पोहोचवणं शक्य झालं. सन 2023 या नवीन वर्षात जोशानं आणि उल्हासात केंद्राचं कार्य सर्वदूर पोहोचवण्याकामी प्रांताच्या मार्गदर्शनानं एकंदरीत 18 विविध महाविद्यालयांमध्ये
प्रोत्साहन संमेलनांसह परिचय वर्गाचं आयोजन यशस्वीरित्या करण्यात आलं. या वर्षी देखील विविध औद्योगिक प्रदर्शनं, मेळावे, परिषदांमधून परिपत्रक तसंच माहिती पुस्तका वितरणाद्वारे स्वावलंबी भारत अभियान सर्वदूर पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. यावर्षी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचं औचित्य साधत जिल्हा कार्यकारिणीनं रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प यांच्यासोबत 2 दिवसीय भव्य भरडधान्य महोत्सवाचं अलंकार हॉल सातारा येथे विनामूल्य 33 विविध स्टॉल्स लावून त्यांना विक्रीसाठी प्रोत्साहित केलं. या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला आणि या 2 दिवसीय संमेलनात अंदाजे 20,000 सातारकर नागरिकांनी भेट देऊन भरभरून खरेदी केली. हे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या एकत्रित कामाची यशस्वी पोचपावतीच होती. या वर्षात महिला सबलीकरण तसंच ग्रामविकासाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन प्रांताच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी उद्योजकता वर्ग तसंच कार्यालयीन भेटी देऊन उद्योग करण्यास प्रेरित व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन तसंच समुपदेशन करण्यात आलं. यावर्षी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये विविध महाविद्यालयामध्ये योग्य ते पूर्वनियोजन करून पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सूचनेनुसार दिनांक 31 ऑगस्ट ते दिनांक 11 सप्टेंबर अखेर एकूण 12 दिवस उद्योजकता रथयात्रा आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सहकार्यानं यशस्वीरित्या करण्यात आलं. याद्वारे स्वावलंबी भारत अभियानाचं कार्य पूर्ण जिल्हाभर पसरवण्यामध्ये मदत झाली. तसंच एकंदरीत अंदाजे 10,000 विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. याही वर्षी आपले कार्यालयामध्ये उद्योजकतेच्या अनुषंगानं विचारणा झालेल्यांना स्वावलंबी बनवणेकामी समुपदेशन तसंच योग्य ते मार्गदर्शन अव्याहतपणे करण्यात आलं. याचाच परिपाक म्हणून की काय सातारा जिल्हा भारतात अग्रस्थानी घोषित करण्यात आला. हे केवळ प्रांत आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या एकजुटीचं समन्वयाचं कामाचं फलित. या यशस्वी आणि सफल एकजुटीच्या प्रयत्नानं उत्साहित जिल्हा कार्यकारिणीनं प्रांताकडून आलेल्या सूचनांप्रमाणे यंदाही 6 प्रोत्साहन संमेलनं आणि परिचय वर्गांचं आयोजन करून धडाक्यात सुरुवात केली. दरम्यान SBA व्हॉलंटियर नोंदणीही करण्याचं काम सुरू ठेवलं आणि या सर्वाचं एकंदरीत मूल्यांकन होऊन प्रांत स्तरावरून अभिनव प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यासाठी सातारा जिल्ह्याची निर्धारित कालावधीमध्ये जिल्हास्तरीय इन्स्पायर प्रकल्पासाठी निवड केली गेली. इन्स्पायर प्रोग्राम सर्वप्रथम या प्रकल्पाबद्दल सर्व जिल्हास्तरीय कार्यकारिणीच्या नियमित बैठका तसंच ऑनलाईन मीटद्वारे अवगत करण्यात आलं आणि प्रांत स्तरावरून श्रीयुत मिलिंद देशपांडे प्रांत समन्वयक तसंच श्रीयुत हेमंत साठे संयोजक स्वदेशी जागरण मंच, श्रीयुत मुकुलजी वैद्य सहसंयोजक स्वदेशी जागरण मंच, सौभाग्यवती शैलजा सांगळे प्रांत महिला समन्वयक आणि सौभाग्यवती सायली मुतालिक प्रांत महिला सहसमन्वयक यांनी सूचित केल्याप्रमाणे दे आसरा फाउंडेशन पुणे यांच्या प्रशिक्षकांकडून जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन सातारा येथील स्वावलंबी भारत अभियानाच्या कार्यालयामध्ये दिनांक 13 जानेवारी रोजी 23 सहभागी प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. तदनंतर प्रांताकडून सूचित केल्याप्रमाणे दिनांक 15 मार्च अखेरपर्यंत सर्व 11 तालुक्यामध्ये 1 याप्रमाणे इन्स्पायर संमेलनं अशी एकंदरीत 11 कार्यक्रम अपेक्षित होते. सदर कालावधी तसेच महाविद्यालयीन परीक्षा यांचं योग्य नियोजन करून सातारा जिल्हा कार्यकारिणीनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी एकजुटीनं समन्वयानं कार्यरत झाली. या कार्यक्रमाकरता वेगवेगळ्या टीम्स बनवण्यात येऊन प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन दहिवडी तालुका माण येथून 88 विद्यार्थींसमोर संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्वांना माहितीपत्रक तसंच पुस्तिका स्वावलंबन की ओर याचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमात श्रीयुत खताळ निदेशक यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं. इन्स्पायर प्रकल्पांतर्गत स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्हा यांचा दुसरा कार्यक्रम ITI कोरेगाव येथे पार पडला. दिनांक 27 फेब्रुवारी 2024च्या या कार्यक्रमासाठी श्रीयुत रेळेकर यांनी परिश्रम घेतले.
तसेच या कार्यक्रमात 168 विद्यार्थी आणि 18 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास श्रीयुत खताळ सर यांचं बहुमूल्य असं योगदान मिळालं. तिसरा कार्यक्रम गौरीशंकर कॉलेज ऑफ फार्मसी लिंब तालुका जिल्हा सातारा येथे संपन्न झाला. यास श्रीयुत श्रीरंग काटेकर, डॉक्टर अजित कुलकर्णी प्राचार्य, डॉक्टर गुरव उपप्राचार्य सर यांचं सहकार्य तसंच यशस्वी उद्योजक श्रीयुत श्रीनिवास वाठारे यांचं मार्गदर्शन लाभलं. एकूण 19 विद्यार्थी आणि 103 विद्यार्थिनींची उपस्थिती होती. दिनांक 1 मार्च रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. चौथा कार्यक्रम फार्मसी कॉलेज मेढा दिनांक 5 मार्च. देशमुख सरांच्या प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये 88 विद्यार्थी आणि 74 विद्यार्थिनी अशा एकंदर 127 विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. या इन्स्पायर प्रकल्पांतर्गत ITI वाई इथं 6 मार्च रोजी उपाध्ये सर प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये 61 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थिनी अशा एकंदर 64 विद्यार्थिनींसमक्ष हा कार्यक्रम संपन्न झाला, ज्याला श्रीयुत जेबले सर यांनी विशेष असं मार्गदर्शन केलं. यानंतरचा कार्यक्रम त्याच दिवशी BCA कॉलेज वाई दिनांक 7 मार्च रोजी वैद्य सरांच्या प्राचार्य असणा त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला, ज्याला एकंदरीत 150 विद्यार्थिनी उपस्थिती होत्या. यामध्ये विशेषत्वाने उल्लेख करण्याची बाब म्हणजे सौभाग्यवती श्रुती कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं. सोबत आशा कुलकर्णी याही उपस्थित होत्या. त्याच दिवशी शासकीय तंत्रनिकेतन लोणंद दिनांक 7 मार्च रोजी पाटील सर प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदरीत 280 विद्यार्थी आणि 22 विद्यार्थिनींसमक्ष एकंदरीत 302 जणांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला, ज्याला श्रीयुत रामचंद्र भोसले सर या ठिकाणी उपस्थित होते. यानंतरचा जो कार्यक्रम होता तो 11 मार्च रोजी ITI फलटण इथं संपन्न झाला, ज्याला श्रीयुत प्राचार्य माने सर उपस्थित होते आणि 90 विद्यार्थी आणि 11 विद्यार्थी अशी एकंदरीत 101 जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला श्रीयुत भरतेश राव यांनी बहुमूल्य स्वरूपाचं मार्गदर्शन केलं. दिनांक 11 मार्च रोजी ITI औंध येथे जो कार्यक्रम संपन्न झाला त्याला माननीय प्राचार्य श्रीयुत कारंजकर सर उपस्थित होते, ज्यामध्ये 97 विद्यार्थिनी आणि 12 विद्यार्थिनी असे एकंदरीत 109 जणांची उपस्थिती होती. हाही देखणा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 12 मार्च रोजी BCA कॉलेज सातारा इथं संपन्न झालेला श्रीयुत विधाते सरांच्या उपस्थितीमधल्या कार्यक्रमाला एकंदरीत 120 विद्यार्थिनी उपस्थित होत्या, ज्यात श्रीयुत सौभाग्यवती श्रुती कुलकर्णी, आशा कुलकर्णी आणि बाचुळकर मॅडम यांनी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. दिनांक 12 मार्च रोजी ITI कराडच्या कार्यक्रमामध्ये देशमाने सरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये 255 विद्यार्थी आणि 36 विद्यार्थिनी असे एकंदर 281 जणांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत नेटका असा हा कार्यक्रम संपन्न झाला. ITI पाटण दिनांक 12 मार्च रोजी त्याच दिवशी श्रीयुत मोरे सरांच्या उपस्थितीमध्ये शासकीय तंत्रनिकेतन पाटणमधल्या कार्यक्रमास 56 विद्यार्थी आणि 17 विद्यार्थिनी अशा एकंदर 73 जणांच्या उपस्थितीमध्ये देखणा असा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 13 मार्च रोजी ITI पाचगणी या ठिकाणी श्रीयुत भोसले सर प्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमास 91 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी अशी एकंदरीत 93 जणांची उपस्थिती होती. या इन्स्पायर अभिनव जिल्हास्तरीय निर्धारित 15 मार्च अखेरपर्यंत एकूण 11 तालुक्यामध्ये 13 विविध महाविद्यालयातील यशस्वी नियोजनामुळं एकंदरीत संपूर्ण जिल्हाभर या प्रकल्पाची व्याप्ती तसंच स्वावलंबी भारत अभियान जिल्हास्तरावर नेण्यास यश मिळालं. याबाबत सातारा येथील हिंदवी रेडिओ या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमामधून या प्रकल्पाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यामध्ये यश आलं. तसंच विविध वृत्तपत्रांनीही यास प्रसिद्धी देऊन सहकार्य दिलेलं आहे. या अभिनव उपक्रमात भव्य दिव्य स्वरूपात समारोप करण्याचं नियोजन करून प्रांतस्तरावरील सर्वांना आमंत्रित केलं गेलं आणि दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या सुंदर प्रांगणामध्ये 200 विद्यार्थिनींसमक्ष श्रीयुत मिलिंद देशपांडे आणि सौभाग्यवती शैलजाताई सांगळे यांचं बीज भाषण तसंच
संघ परिवारातील श्रीयुत मुकुंदजी आफळे आणि इतर मान्यवरांच्या समक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर रेदासनी माननीय प्राचार्य यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सय्यद मॅडम प्राध्यापक यशोदा कॉलेज यांच्या सहकार्यानं उत्कृष्टरित्या हा समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या अभिनव इन्स्पायर प्रकल्पाची यथोचित सांगता झाली. अशा स्वरूपाचा अभिनव प्रकल्प सातारा जिल्ह्यास पायाभूत म्हणून सार्थ जबाबदारी दिल्याबद्दल सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य इतर अनेक गोष्टींमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग देणारे सर्व आणि विशेषतः अर्थनियोजन सुलभ केल्याबद्दल सर्व प्रांत सदस्यांचे विशेषत्वाने धन्यवाद. आत्तापर्यंत या स्वावलंबी भारत अभियानाच्या या सातारा जिल्ह्याच्या कार्यामध्ये 138 जणांना या ठिकाणी समुपदेशन आणि उद्योग निर्मिती किंवा उद्योगाच्यासाठी सक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. समुपदेशन करण्यात आलं. त्यामधल्या जवळजवळ 41 व्यक्तींना या ठिकाणी आपण उभं करण्यामध्ये यश आपल्याला आलेलं आहे. ही एक सातारा जिल्ह्याची अचीवमेंट म्हणता येईल. ही केवळ एक सुरुवात असून उत्तरोत्तर याहीपेक्षा उद्दिष्टांप्रती बांधील राहून उद्योजक घडवण्याचा हा महायज्ञ या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमार्फत सुरू असून तालुका मंडळ कार्यरत करून प्रशिक्षण शिबिरं आणि नवउद्योजकांना मार्गदर्शन समुपदेशन अर्थ आणि इतर मदत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी सहकार्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. बेरोजगारमुक्त भारत तसंच सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. आपणही अशीच साथ द्याल ही नम्र विनंती. धन्यवाद. स्वावलंबी भारत स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है. हम सबको आगे बढ़ना है. ये अभियान चलाना है. स्वावलंबी भारत स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है. हम सबको आगे बढ़ना है. अपने प्रयास का सबको बस ये परिणाम मिले. ना कोई खाली बैठे हर हाथ को काम मिले. स्वरोजगार का सपना हमको साकार है करना. अपने ज्ञान कौशल से अपना उद्यम है करना. उद्यमिता के दम से हमको विश्व पटल पे छाना है. स्वावलंबी भारत स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है. हम सबको आगे बढ़ना है. अब नवाचार का सूरज चमके. घर घर युवा क्रांति का मस्तक दमके. खुशहाल यहाँ हर किसान हो. हर श्रमिक का भी सम्मान हो. गरीबी मुक्त समृद्ध युक्त विकसित भारत शीघ्र बनाना है. कड़े परिश्रम और कर्तव्य से देश को श्रेष्ठ बनाना है. स्वावलंबी भारत स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है. हम सबको आगे बढ़ना है. ये अभियान चलाना है. स्वावलंबी भारत स्वावलंबी भारत अब हमें मिलके बनाना है. अब हमें मिलके बनाना है. अब हमें मिलके बनाना है. हम सबको
आगे बढ़ना है।